जय भीम, जय भारत मित्रांनो. मी ॲडव्होकेट हर्षवर्धन सोनकांबळे. आपल्या आंबेडकराईट डायरेक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस हे वर्ष जे आहे ते भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं होत आहे. म्हणजे भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, भारतीय संविधान तयार होऊन, भारतीय संविधान लागू होऊन आपण भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या वातावरणामध्ये आजपर्यंत 75व्या वर्षी पदार्पण करत आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम या संविधान दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या या संविधान दिनी आपण संविधानाच्या संदर्भातच एक नवीन माहिती आणि काही विचार या ठिकाणी या विचारावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जगभरातल्या ज्या ज्या भारतीय संस्कृती आहेत आणि जर आपण संविधानाच्या विषयी जर पाहिलं तर जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये क्रांत्या झाल्या आणि संविधान निर्माण झाले त्या संविधानाच्या संदर्भामध्ये सर्वात प्रथम लोकशाहीची स्थापना झाली, जिथं दृढ झाली असं इंग्लंडमध्ये 1215 मध्ये एक राजा होता, जॉन किंग नावाचा. हा राजा अन्यायी अत्याचारी होता. तो जनतेला लुटायचा आणि जनतेवर अन्यान्य असे अत्याचार करायचा. मित्रांनो, ह्या राजाला कंटाळून तेथील जनतेनं एकत्र येऊन एक राजाच्या विरोधामध्ये संपूर्ण एकत्र येऊन आवाज उठवला आणि एक अधिकारांची डॉक्युमेंटरी तयार करून, अधिकार आणि हक्क असलेलं एक डॉक्युमेंट तयार करून राजाला तत्संबंधी त्या डॉक्युमेंटवर सही करण्यासाठी कंपेल केलं. त्याला त्या डॉक्युमेंटवर सही करण्यासाठी त्याला अनिवार्य केलं. आणि मित्रांनो, ते अनिवार्य करून राजाला फक्त नॉमिनल राजा ठेवलं आणि संपूर्ण सत्ता जनतेनं स्वतःच्या हातात घेतली. त्या डॉक्युमेंटला इतिहासामध्ये मॅग्ना कार्टा असं नाव आहे. हाच मॅग्ना कार्टा थोडक्यामध्ये इंग्लंडची राज्यघटना म्हणून आपण तिच्याकडे पाहतो. मित्रांनो, परंतु लोकशाहीला जिथं सुरुवात झाली तिथं राजेशाही मात्र कायम राहिली, संपुष्टात येऊ शकली नाही. आजही इंग्लंडमध्ये राजा राज्य करतो, परंतु जनतेतून प्रधानमंत्री होऊन संपूर्ण राज्य जनता त्या प्रधानमंत्र्याच्या अधिकारातून राज्य करत असते. मित्रांनो, त्यानंतर 1776 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा जर आपण इतिहास जर पाहिला तर तेथील एक लुई 14वा हा राजा होता. त्या राजानं देखील जनतेवर अन्यान्य अत्याचार केले, तिथं जनतेची लूट केली. फक्त ऐशाराम एवढंच राजाचा दिवसभराचा कार्यकाळ असायचा आणि म्हणून त्या राजाला त्रस्त होऊन त्या राजाच्या विरोधात संपूर्ण प्रजा एकत्र आली आणि एकत्र येऊन त्यांनी राजाच्या विरुद्ध बंड पुकारलं. राजाच्या राजवाड्याच्या समोर संपूर्ण जनता एकत्र आली आणि त्यांनी राजाला प्रश्न केला की आम्हा जनतेला खाण्यासाठी भाकरी सुद्धा नाहीत, आम्ही काय केलं पाहिजे. राजानं त्या ठिकाणी गॅलरीमध्ये येऊन उपहासात्मक उत्तर दिलं की जर तुम्हाला चटणी भाकर खायला नसेल तर तुम्ही पुरणपोळ्या खा. मित्रांनो, ह्या वाक्याचा संपूर्ण जनतेला एवढा राग आला की त्यांनी राजवाड्यामध्ये घुसून राजाला आणि राजाच्या संपूर्ण परिवाराला नेस्तनाबूत केलं. राजाला अक्षरशः कडबा कापण्याच्या यंत्राखाली त्याचं शिरच्छेद करण्यात आला. आणि मित्रांनो, परंतु फक्त राजाला आणि राजाच्या राजवंशाला मारून ते तिथं थांबले नाहीत, तर तिथले मॉन्टेस्क्यू, जॉन लॉक, रुसो अशा विचारवंतांनी तिथं एकत्र येऊन एक संबद्ध अशी संपूर्ण जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देणारी एक संपूर्ण राज्य निर्माण करणारी अशी राज्यघटना निर्माण केली. मित्रांनो, जी की जगाची आदर्श अशी राज्यघटना आपण त्या राज्यघटनेकडे पाहतो. मित्रांनो, पुढे अमेरिकेमध्ये देखील रिव्होल्युशन झालं, क्रांती झाली आणि तेथील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरोधात, ब्रिटिश जे राज्य करायचे त्यांच्या विरोधामध्ये जुलमी कर लावणाऱ्या सरकारच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, बंड पुकारलं आणि तिथं देखील त्यांनी स्वतःची अशी राज्यघटना निर्माण केली. मित्रांनो, जसं जगामध्ये क्रांत्या होऊन राज्यघटना निर्माण झाल्या तसं भारतामध्ये देखील स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आला आणि त्या संपूर्ण आवाजाचा जो काही शेवटचा जे रिझल्ट होता किंवा परिणाम होता
ते म्हणजे 1946ला ब्रिटिशांना कॅबिनेट मिशनचा प्लॅन तयार करावा लागला आणि या कॅबिनेट मिशनच्या प्लॅननुसार भारताला स्वातंत्र्य देण्याचं त्यांनी जाहीर केलं मित्रांनो. परंतु त्यांनी आट घातली की आम्ही भारताला स्वातंत्र्य देत आहोत, याचा अर्थ असा नव्हे की कोणाच्याही हातात सत्ता राहील. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की भारताला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर त्यांची स्वतंत्र अशी राज्यघटना असली पाहिजे. येथील संपूर्ण घटकाला SC ST OBC मायनॉरिटी आणि जे लोक पीडित आहेत अशा संपूर्ण लोकांना सत्तेमध्ये सहभाग असला पाहिजे, त्यांना त्यांचं ह्या राष्ट्रामध्ये भलं झालं पाहिजे, यासाठी राज्यघटना निर्माण झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी आट घातली. 1946च्या कॅबिनेट प्लॅननुसार मसुदा समिती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा तयार करण्यात आली आणि संविधान सभेला संविधान निर्माण करण्याचं कार्य देण्यात आलं. संविधान सभेनं घटना समिती तयार केली, विविध समित्या तयार केल्या, ड्राफ्टिंग कमिटी तयार केली आणि ह्या समितीच्या माध्यमातून एक विस्तृत अशी सगळ्यांना माहीत असलेली राज्यघटना तयार केली. मित्रांनो, हीच राज्यघटना जिला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत, या राज्यघटनेच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यघटनेमध्ये किती अनुच्छेद आहेत, किती अनुसूच्या आहेत, कशी तयार झाली, त्या संपूर्ण बाबी तुम्हाला कुठेही मिळतील पाहायला. परंतु भारतीय राज्यघटनेकडे भारतीय लोक कशा प्रकारे पाहतात, त्यांचा भारतीय राज्यघटनेकडे पाहण्याचा व्ह्यू काय आहे, या संदर्भात मात्र आपण आज माहिती करून घेणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय राज्यघटना तयार झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भामध्ये खूप सुंदर असं वाक्य सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज नॉट ए न्यूट्रल सेंटिमेंट, इट हॅज टू बी कल्टिवेटेड. वी मस्ट रिअलाइज that our people have yet to be learned it. Democracy in India is only a top dressing on Indian soil, which essentially undemocratic. याचा अर्थ असा होतो की भारतीय मातीला फक्त डेमोक्रेसीचा लोकशाहीचा फक्त ड्रेस घातलेला आहे, ती तिच्या मुळापर्यंत आजपर्यंत गेलेली नाही, तिला मातीमध्ये मिसळणं आवश्यक आहे, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. मित्रांनो, खरंच होतं ते की भारतीय लोकांना भारतीय लोकशाही एकदम नवीन होती, लोकशाही काय हे मुळात माहीतच नव्हतं आणि म्हणून आज देखील भारतीय लोक भारतीय राज्यघटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं. मित्रांनो, भारतीय राज्यघटना तयार होऊन आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारतीय लोकांचा कसा दृष्टिकोन आहे, तर ह्या दृष्टिकोनामध्ये माझ्या मताप्रमाणे दोन प्रकारचे लोक आहेत. एक, भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक आणि भारतीय राज्यघटनेला न मानणारे लोक. आता भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक कोण आहेत, तर त्यामध्येही दोन प्रकारचे लोक आहेत. मित्रांनो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात आणि त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना मानतात, असे लोक म्हणजे भारतीय राज्यघटनेला मानणारे. का? कारण ते असं समजतात की भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली आहे म्हणून आम्ही तिला मानतो. आणि दुसरे प्रकारचे लोक आहेत की ज्यांनी जी राज्यघटनेची उदात्त तत्व आहेत, जसं की मूलभूत अधिकार, लोकशाही, गणराज्य, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, ही जी तत्व आहेत, ह्या तत्वांना आपलंसं करून मानणारे लोक हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत. मित्रांनो, त्यानंतर आपण जर अपोजिट साईड जर पाहिली की जे लोक भारतीय राज्यघटनेला मानणारे नाहीत, त्यामध्ये देखील दोन प्रकारचे लोक आहेत. एक समाजवादी स्वरूपाचे लोक आणि दुसरं जे आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या विरोधातले, म्हणजे ज्यांना विषमतावादी, ब्राह्मणवादी, जातीयवादी अशी व्यवस्था मान्य आहे, असे लोक. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण अशा लोकांचा विचार करू जे भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक आहेत. आता भारतीय राज्यघटनेला मानणारे लोकांमध्ये जे दोन प्रकार आपण पाहिले, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या विचारांना मानणारे लोक, जे की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आहे, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे आणि ती त्यामुळे आपली आहे असे मानणारे लोक, जे फक्त राज्यघटना मानतात परंतु भारतीय राज्यघटनेची काय उदात्त तत्वे आहेत, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी काय आहे, समाजवाद काय आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे, लोकशाही काय आहे, गणराज्य काय आहे, या बाबी मात्र त्यांना काहीही माहीत नाहीत, फक्त ते मानणारे लोक आहेत. मित्रांनो,
भारतीय राज्यघटना मानणं, फक्त मानणं आणि ती अंमलात आणून तिला प्रत्यक्षात फॉलो करणं ही वेगळी गोष्ट आहे. आता फक्त मानणं काय हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, फक्त मानणं म्हणजे काय, तर एक पुस्तक फक्त आमचा आयडियल आहे, त्याला कोणी हात लावाल फाडाल तर आम्ही त्याचे हात छाटू असे म्हणणारे लोक. परंतु मित्रांनो, भारतीय राज्यघटना नेमकी काय आहे, संसदीय लोकशाही काय आहे, लोकशाहीचं जे स्वरूप आहे त्याचे 4 स्तंभ काय आहेत, ते 4 स्तंभ कसे कार्य करतात, भारतीय राज्यघटनेची जी उदात्त तत्व आहेत ती कशी लागू होतात, ती जर लागू राहिली नाहीत तर काय परिणाम होऊ शकतो, या संपूर्ण बाबी समजून घेणं आणि त्याचा अंगीकार करणं म्हणजेच भारतीय राज्यघटना मानणं आहे. फक्त वरून भारतीय राज्यघटना मान्य करणं ही राज्यघटना मान्य असणं असा त्याचा अर्थ होत नाही. मित्रांनो, दुसरे जे प्रकार आहे की ज्या लोकांना राज्यघटना मुळापासून मान्य आहे, मुळापासून मान्य असणं म्हणजे काय, तर जे काही उदात्त तत्व आहे, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य, समाजवाद आणि संसदीय लोकशाही, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्याला आपण संविधानिक नैतिकता म्हणतो, ही प्राणपणानं जपण्यासाठी यांना जपून ती टिकवून ठेवण्यासाठी अविरतपणे कार्य करणं, या गोष्टीला मानणाऱ्या लोकांचा जो मानणाऱ्या लोकांमधला जो दुसरा गट आहे तो गट आहे. मित्रांनो, आता आपल्याला अशा लोकांचा विचार करायचा आहे की जे लोक राज्यघटनेला मानणारे लोक नाहीत, भारतामध्ये ते राहतात, भारतीय राज्यघटनेनुसार संपूर्ण कार्य करून त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, परंतु भारतीय राज्यघटनेला ते लोक मानणारे नाहीत. अशा लोकांचं जर पाहिलं तर ती मी आधीच सांगितलं की ते 2 प्रकारचे लोक आहेत. एक समाजवादी स्वरूपाचे लोक आणि दुसरे म्हणजे जे विषमतावादी, ब्राह्मणवादी आणि जातीयवाद स्वीकारणारे लोक, ज्यांना नेहमी असं वाटत असतं की या देशामध्ये समता, स्वतंत्र, बंधुता ही तत्वे रुजू नयेत, त्याशिवाय विषमता, ब्राह्मणवाद, जातीयवाद ही तत्व रुजावेत असं त्यांना नेहमी वाटत असतं. मित्रांनो, समाजवादी जे लोक आहेत की ज्यांना राज्यघटना का लागू किंवा का मान्य नाही, तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलं आहे की समाजवादी लोक त्यांना नेहमी असं वाटतं की जर ही राज्यघटना ऑप्शनमध्ये राहावी, म्हणजे उद्या जर राज्यघटना जर अयशस्वी जर ठरली तर क्रांतीचं ऑप्शन नेहमी असलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. म्हणून त्यांना असं वाटतं की जे काही राज्यघटनेनं निर्माण करून दिलेली जी काही घटनात्मक संस्था आहेत त्या नसाव्यात, तर त्याशिवाय फक्त समाजवादी व्यवस्थेनं म्हणजे त्यांचं थोडक्यामध्ये अशा प्रकारचं विचारसरणी आहे की संपूर्ण जे काही राष्ट्राची मेस आहेत किंवा जे राष्ट्राची साधन संपत्ती आहेत त्या सत्ताधाऱ्या लोकांकडे असले पाहिजेत किंवा त्या सार्वजनिक असल्या पाहिजेत, राष्ट्राचे असलं पाहिजे असं त्यांचं मत असतं. आणि म्हणून जेव्हा केव्हा ह्या मशिनरी फेल ठरतात तेव्हा क्रांतीचं ऑप्शन त्यांना ओपन असलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते भारतीय राज्यघटनेला मानत नाहीत. त्यांना नेहमी क्रांतीचं ऑप्शन असलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं, म्हणून ते न मानणारे लोक आहेत. परंतु जो आता दुसऱ्या प्रकारचे जे की राज्यघटनेला न मानणारे लोक आहेत, ज्यामध्ये विषमतावादी, ब्राह्मणवादी, जातीवादी संकल्पना रूढ असाव्यात, दृढ असाव्यात असं त्यांना नेहमी वाटत असतं, अशा लोकांमध्ये ते लोक भारतीय राज्यघटनेला मानत नाहीत. ते मात्र खूप चिंताजनक लोक आहेत, कारण ते लोक नेहमी भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध षडयंत्र निर्माण करून ते अशी व्यवस्था लादण्यासाठी नेहमी कृतिशील असतात. म्हणून अशा लोकांपासून राष्ट्राला, राष्ट्रातील लोकांना, नागरिकांना नेहमीच धोका असतो. मित्रांनो, हेच लोक देशद्रोही म्हणून थोडक्यात आपण त्यांना म्हणू शकतो. हेच राष्ट्राच्या विरोधातले लोक असतात मित्रांनो. परंतु जे लोक राज्यघटनेला मानणारे आहेत आणि जे लोक न मानणारे आहेत, यामध्ये आपण थोडासा काम करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. जे लोक फक्त राज्यघटनेला मानणारे आहेत त्यांनी कशा स्वरूपात मानलं पाहिजे,
किंवा मानणं म्हणजे नेमकं काय, याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि जे लोक राज्यघटनेला मानत नाहीत त्या लोकांना ह्या व्यवस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी किंवा त्यांना ही व्यवस्था कशी राष्ट्रहिताची आहे, कशी राष्ट्रासाठी हितावह आहे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मित्रांनो, दिनांक 25 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संपूर्ण राज्यघटना तयार झाली होती आणि शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यावेळी त्यांनी नागरिकांनी राष्ट्रभक्ती केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, किंवा राज्यघटनेला आता मी जसं सांगितलं की मानलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, या संदर्भात 3 गोष्टी सांगितल्या आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर तुम्हाला खरंच या देशामध्ये लोकशाहीचं खरंच स्वरूप, संविधान खरं लागू करायचं असेल तर तुम्ही 3 गोष्टी केल्याच पाहिजे. राष्ट्रातील नागरिकांनी 3 गोष्टीला महत्त्व दिलंच पाहिजे. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की आता या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं आहे, त्यामुळे आपण संविधानिक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. जसं की उपोषण, सत्याग्रह, आंदोलनं ही जी काही असंविधानिक मार्ग आहेत त्याचा आपण आता त्याग केला पाहिजे आणि संविधानानं जी व्यवस्था ठरवून दिलेली आहे त्या व्यवस्थेचा आपण वापर करूनच आपल्या हक्क अधिकारांना सुरक्षित केलं पाहिजे. हा पहिला नियम बाबासाहेबांनी सांगितला. तर दुसरा जो नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, जे की संविधान वाचवण्यासाठी, राष्ट्र वाचवण्यासाठी, राष्ट्रभक्ती करण्यासाठी महत्वाचं आहे, त्यामध्ये सांगितलं बाबासाहेबांनी की आपण विभूती पूजा म्हणजे कुण्या एका व्यक्तीला श्रेष्ठ मानणं आणि त्याच्या चरणी आपलं स्वातंत्र्य गमावून बसणं हे आपण सोडून दिलं पाहिजे. विभूती पूजा आपण सोडून दिली पाहिजे, कारण विभूती पूजा राष्ट्राला एका चुकीच्या मार्गाने नेऊ शकते, हुकुमशाहीकडे नेऊ शकते, असं भविष्य बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तवलं. म्हणून त्यांनी सांगितलं की नागरिकांनी देशावर खरी भक्ती करायची असेल तर विभूती पूजा त्यांनी सोडून दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं की राजकारणातील, धर्मातील भक्ती एखाद्या वेळेस ती त्यांना आत्म्याच्या शुद्धीसाठी ती असू शकते, परंतु राजकारणातील भक्ती मात्र अधपत्राला नेऊ शकते. म्हणून नागरिकांनी विभूती पूजा ही नाकारलीच पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला की जर तुम्हाला खरंच लोकशाहीचं खरं स्वरूप देशामध्ये राबवायचं असेल तर तुम्ही जी राजकीय लोकशाही आहे तिला सामाजिक लोकशाही करण्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. आता राजकीय लोकशाही आणि सामाजिक लोकशाही काय आहे, तर राष्ट्राला तुम्हाला खरंच लोकशाही प्रदान करायची असेल तर जे राजकीय लोकशाही आहे, म्हणजे जसं की निवडणुका होतात, प्रत्येक गोष्ट लोकशाहीच्या माध्यमातून होते, ती राजकीय लोकशाही झाली. आणि तिला सामाजिक स्वरूप द्यायचं असेल तर म्हणजेच जी जातीयता आहे, विषमता आहे, ती नष्ट करून इथं स्वतंत्र, समता, बंधुता पेरण्यासाठी राष्ट्रातील नागरिकांमध्ये एकमेकांसंबंधी जो काही बंधुभाव आहे तो निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हा तिसरा नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. मित्रांनो, म्हणूनच भारतीय राज्यघटना लागू होऊन आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु आपण खरंच भारतीय राज्यघटनेनं दिलेली उदात्त तत्वे फॉलो करत आहोत का, किंवा भारतीय राज्यघटनेनं जे काही आपल्याला उदात्त तत्व दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करत आहोत का, या संबंधी आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 25 नोव्हेंबर 1949ला जे भाषण दिलं ते भाषण राष्ट्रासाठी खूपच महत्वाचं आहे. त्यातील काही महत्वाचा भाग मी इथं तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहे. त्यांनी सांगितलं की संविधान कितीही चांगले असले तरी ज्यांना ते अंमलात आणवायचे आहे ते जर वाईट असतील तर ते नक्कीच वाईट ठरेल असे मला वाटते. संविधान कितीही चांगले असले तरी ज्यांना ते अंमलात आणवायचे आहे ते संविधान कितीही वाईट असले तरी ज्यांना ते अंमलात आणवायचे आहे ते वाईट असतील तर ते चांगले ठरेल. संविधानाचे यश संविधानाच्या स्वरूपावर पूर्णतः अवलंबून असते. संविधान केवळ राज्याच्या अंगाविषयी तरतूद करू शकते, जसे की विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. राज्याच्या त्या अंगाचे कामकाज ज्या घटकावर अवलंबून असते ते घटक आहेत लोक, आणि त्यांचे साधन म्हणून त्यांच्या इच्छा आणि त्यांचे राजकारण प्रत्यक्ष आणण्यासाठी त्यांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष. भारताचे लोक आणि त्यांचे पक्ष कसे वागतील
हे कोण सांगू शकेल? ज्यांचे उद्देश साध्य करण्यासाठी ते संविधानिक मार्ग अवलंब करतील किंवा ते प्राप्त करण्यासाठी क्रांतिकारी मार्ग पसंत करतील. तर जर ते क्रांतिकारी मार्ग अवलंब करत असतील तर संविधान कितीही चांगले असले तरी ते अयशस्वी ठरेल. हे सांगण्यासाठी कोणत्या देवदूताची गरज नाही. म्हणून लोक आणि त्यांचे पक्ष कशी भूमिका करतात त्यांचा निर्देश केल्याखेरीज संविधानाबाबत कोणताही निष्कर्ष काढणे निष्फळ ठरेल, असं त्यांनी वक्तव्य केलं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील परिच्छेदामध्ये असंही सांगितलं की संविधानाचा जो गाभा आहे तो खरंच तुम्हाला प्रत्यक्षात आणायचा असेल तर तुम्हाला भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुभावाची जी तत्व आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रातून जे जातीयता आहे, विषमतेचं भूत आहे ते काढून टाकावं लागेल. त्यांनी असंही एका ठिकाणी सांगितलं की लोकशाही आणि ब्राह्मणवाद ह्या एकमेकाला विरोधी बाबी आहेत आणि या देशामध्ये जर तुम्हाला खरंच काहीतरी नांदवायचं असेल तर ते एकच बाब नांदू शकेल. एका ठिकाणी एका बाजूने लोकशाही आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मणवाद, ह्या दोन्ही बाबी एकत्ररित्या नांदू शकत नाहीत, चालू शकत नाहीत. तुम्हाला एकच बाब इथे चालवावी लागेल आणि राष्ट्राने जर त्याची विरोधी बाब जर स्वीकारली, नागरिकांनी त्याची विरोधी बाब जर स्वीकारली तर राष्ट्राचा घातच होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मित्रांनो, शेवटी असं सांगतो, एकच सांगतो की राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे थोडक्यात जर तुम्हाला पाहायचं असेल तर ब्राह्मणवाद नष्ट करणं काही राष्ट्रभक्ती नाही काय? विषमतावादी व्यवस्था नष्ट करणं हे राष्ट्रभक्ती नाही काय? जातीवाद नष्ट करणं हे राष्ट्रभक्ती नाही काय? हे नागरिकांनी तपासून पाहिलं पाहिजे. संविधान मानणाऱ्या लोकांनी देखील संविधानाची उदात्त तत्वे लागू करणं हे काय राष्ट्रभक्ती नाही काय? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. मित्रांनो, फक्त राष्ट्रातील ज्या सिंबॉलिक बाबी आहेत, ज्या दिसणाऱ्या बाबी आहेत, जसं की राष्ट्रध्वज, राष्ट्राचा नकाशा, राष्ट्र, ह्या बाबीवर प्रेम करणं म्हणजे राष्ट्रभक्ती नाही. तर जी उदात्त तत्वे आहेत ती आत्मसात करून, अंगीकृत करून ती लागू करणं ही खरी राष्ट्रभक्ती आहे. आणि मित्रांनो, या 75व्या वर्षानिमित्त ज्या अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत त्या संबंधी आपण भारतीय संविधान नीटपणे समजून उमजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्राला खरी राष्ट्रभक्ती काय आहे हे पटवून दिलं पाहिजे. या संबंधी आपण नक्कीच एक रूपरित्या काम कराल अशी मला आशा आहे. या संबंधी पुनश्च एकदा संपूर्ण भारतीय लोकांना भारतीय संविधानाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांना या संबंधी काम करण्यासाठी प्रेरित करतो. आणि शेवटी जय भीम, जय भारत.